पुष्पे जरा तोंड सांभाळून बोल. होय, माझंच तोंड दिसतंय तुम्हाला. घरात काय कारस्थान चाललंय ना ती नाही दिसत. काय ग, आम्ही काय कारस्थान करतोय? विचारा की तुमच्या जीवाला, म्हणजे त्याचं उत्तर मिळेल. एवढाच लाडका होता लेकीचा पोरगा तर सांभाळायचा. आमच्या मड्यावर बांधायची काय गरज होती? पुष्पे थोबाड फोडी ना. हा ना, वरना मलाच हा ना, म्हणजे तुम्हाला बी बरं वाटल. मी मरते ह्या घरासाठी राब राब राबते आणि पुष्पे हे बघा, एक शब्द बी बोलू नका. माझ्या जेडीच्या बाबतीत जर भलत सलत काय झालं ना तर मी खपून घ्यायची नाही. अजिंक्यमुळे जर जेडीचं लगीन मोडलं तर माझ्या एवढी वाईट कोण नाही सांगून ठेवते. काय करशील ग तू? तीन घाल पेटून धडा धडा. तर का मी त्या घर पिटवून तर का माझी ह्या हातानं काडी काडी उभी केली आहे, हाडाची काड केल्यात. तू तेवढी राबलीस आणि आम्ही काय झोपा काढल्या होय ग? काय करता हो तुम्ही? हा, साधं जेवणाचं ताट तरी पुढे सरकवतं का खाल्ल्याला? समाधान्या, एवढंच ऐकून घ्यायचं राहिलं तर बघ, हे ऐकण्यापर्यंत माझं डोळं मिटलं असतं तरी चाललं असतं की. पुष्पे जीजे तुम्ही आता शांत बसायचं काय घ्याल? का उगाच लोकांना तमाशा दाखवता? आणि बघ, जयडीचं लग्न कोणाशी करायचं कोणाशी नाही हे ठरवायला मी समर्थ आहे. बघू की, मला बी बघायचंच आहे. पोरगी जवळची आहे का भाचा जवळचा आहे तो? आणि काय हो, अजिंक्यनं काय कमी केलं मी? हा, पोटच्या पोरासारखं सांभाळलं, काळजातलं काढून दिलं आणि त्यांनी माझी अशी किंमत केली. सुमे, तुला म्हणून सांगते, माझ्या जेडीला रेशनिंगचा तांदूळ खाऊ घातला. पण अजिंक्यना इंद्राणीशिवाय कधी तांदूळ खाऊ घातला नाही. माझ्या जेडीला जुनी पाणी कापडं घालायची आणि ह्यांना दर्शनाला नवीन कापडं. पुष्पे असं केलेलं काढू नये, केलेल्याचं चीज राहत नाही. मग आवाजीजीनी येळ आणली की काढायची. दसऱ्याला बी 10,000चा नवा कोरा फोन घेतला. ह्यांचा पगार असाच खरंच गेला. महिनाभर चिमटा काढला आम्ही पोटाला. का तर बिना आई बापाचं पोर. पुष्पाताई, अहो तुम्ही केलेल्या पुण्याचं फळ कधी ना कधी तुम्हाला मिळेलच किंवा. हा बघा, हिशेब करायचा झाला ना तर दिस पुरायचा नाही. अहो एवढंच काय, घरातला डाग सुद्धा अजिंक्यच्या नोकरी पायी त्या सतीश कदमाच्या मड्यावर घातलं. अजून काय करायला पाहिजे होतं? हा, आणि तरी बी मीच वाईट. आणि एवढं करून बी ह्यांना अजिंक्यच पुळ का? अगं तू अशी कशी म्हणतीयस? आशा काय परका आहे का? अहो मग जेडी काय मागून आणली का? ती बी पोटचीच आहे की. पुष्पे अगं पिनाईचं लेकरू आहे ते. वहिनी तुम्हीच सांगा, बहिणीचं पोर म्हणजे परका असतं का? नाही ते. होय होय, एवढं कळतंय ना तर मग का जेडी बरोबर लगीन करत नाहीत? आजाचं लग्न हे त्याचा खाजगी प्रश्न आहे. कसं कळत नाही तुला? का अक्कल बिक्कल आहे का नाही? काढा, माझीच अक्कल काढा. पण तुमची आई बरी म्हणत नाही, बिना आईबाचं पोर आहे, द्यावी त्यांना नात. म्हणत पाहिजे ना. पुष्पा, अगं माझ्या मनात मस आहे. सांगा ग बाहेर तुम्हीच, आताच्या पोरांच्या आवडी डुडी कशा असतात? हा, ही पोरं लहानपणापासून भणी बावडीसारखी वागल्यात दोघं. तर हर एक गोष्ट त्यांनाच विचारता का? हो, नको विचारायला. माझं लगीन करताना मला विचारलं होतं का? अगं तवाचा जमाना लई वेगळा होता.
आता बघू बरं ही पोरं अशी लग्न करतील का? आणि काय ग तुझं काय वाटलं झालं? उलट चांगलं झालं की सोन्यानं पिवळं झालं तुझं. अहो मग माझ्या जेडीचं काही वाईट झालं असतं का? हे बघा जीजी, तुम्हाला उघड उघड सांगून ठेवते, जेडीचं लगीन कुणाबरोबर आणि कसं ठरवायचं ना हे माझे मी बघणार आहे. त्याच्यात जर कोणी काय आडकाठी केली तर त्याचं काय करायचं ना हे मी बघते. मी काय म्हणते म्हणजे पुष्पाताईंची इच्छा आहे तर होऊ दे की लग्न. हे बघा, मी काय आता कुणाची वाट बघत बसणार नाही. मला जी करायचंय ना तीच मी करणार आहे. जेडी कुठे गेली? असेल की हेतच बाहेर. नशीब तिच्या समोर ह्यो कालवा झाला नाही म्हणून. बरं झालं बाहेर गेली, नाही तर पोरीनं मनाला लावून घेतलं असतं. नाहीतर काय. येऊ का पुष्पाताई आम्ही? अगं थांबा की, आल्यासारखं जरा चात्र घेऊन जावा. नाही नको नको. आता जेडीचं लग्न ठरलं ना की मग बघूया. हा मग येतो आम्ही. ए चला ग चला चला चला. काय नेम लागलेला दिसतोय. मग कुठल्या बी गोष्टीत मनापासून लक्ष घातलं ना की नेम बरोबरच लागतो. मग तो कुठला बी गेम असो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही नीट लक्ष घालत नाही. अहो तसं नाही म्हणायचं मला, पण नुसतं लक्ष घालून बी काय उपयोग नसतोय. त्याला योग्य दिशा बी द्यावी लागते. हा देर यू आर. मग डन का? डन का? नुसतं डन नाही काय, मग डन डना डन डन. अहो आम्हाला खात्रीच होती डनच होणार. कसं काय? अहो जी मुलगी आपल्या प्रेमासाठी साताऱ्याहून थेट बेळगावला येते, हा ती जग इकडं तिकडं कशाहून करणार नाही. बर का जयश्री, आम्ही फक्त आधी ऐकून होतो प्रेम आंधळ असतं, पण आता तर खात्रीच झाली. काय खात्री झाली? प्रेम रांगड बी असतं.